तो जंतर मंतर पर सोनम वांगचुक को सपोर्ट करने पहुंचे कुणाल कामरा ने एक विवादित बयान दिया है। उन्होंने सरकार पर व्यंग्य करते हुए कहा कि सीता के पति का नाम लेकर नीता के पति के लिए काम करते हैं। क्या सीता के पति का नाम लेकर नीता के पति के लिए काम करते हैं। अंबानीसाठी काम करताय असं त्यांचं म्हणणं आहे. सीता के पति का नाम राम भगवानांचं नाव घेऊन नीता नीता अंबानीच्या पतीसाठी काम करतात असं म्हणणं आहे त्यांचं. रामाचं नाव घेऊन सीताचे पती राम ना, नीताचे पती अंबानी असं. केवळ डिटेल्स माहिती नसेल. काय चूक बोलला तो, खरंच बोलला ना. त्यांचं 18 तारखेला जो आंदोलन होणार आहे त्याला त्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा अमरावतीच्या हनुमानगडीवर हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत. नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय याच्यावर मी काय बोलत नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. त्यांच्याकडे विकासाचे एजेंडा नाही आणि जनतेच्या आणि कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे असं म्हणतात. मला असं वाटतं त्यांच्याकडे एजेंडा नाही, भारतीय जनतेकडे अजेंडा आहे या महाराष्ट्राला आणि देशाला लुटण्याचा. हा अजेंडा आहे. मला वाटतं लुटण्याचा अजेंडा असण्यापेक्षा कोणताच अजेंडा नसलेला बरा. त्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. पण कोण आता येतं महायुतीमध्ये आलवेल आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. मात्र आज बीड जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आहेत सुनीता वहिनी त्या असल्या तरी मी या जिल्ह्याची पालक आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. हे बघ, त्यांची जाडवान त्यांची जिरवा सगळीकडे चालू आहे. तुमच्या जिल्ह्यात पण तसंच चालू आहे. भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादी जिरवते, राष्ट्रवादीची भारतीय जनता जिरवते. तुमच्या गोंदिया जिल्ह्यात पण तसंच आहे. सगळीकडेच या लोकांचं तसं आहे. सर सरकारी परिसीमन विधेयक पर जो भी निर्णय होगा वह इंडिया गठबंधन के सहयोगी दल आपस में बैठकर सामूहिक रूप से लेंगे। इस पर अपनी प्रतिक्रिया ये किसने कहा है? संजय बराबर है, क्योंकि जो अभी तो मेरे मालूमात के हिसाब से स्टडी की वजह से परिसीमन में कौन सा भी बिल एक बार रिजेक्ट होगा 6 महीने वापस नहीं आ सकता। अब उसको 6 महीने हुए नहीं, उसके बाद में उस पर विचार होगा। उसको विरोध किया है तो उसको अब सपोर्ट क्यों करना चाहिए? और अगर कुछ बातें करना है तो मैं समझता हूँ पूरे पार्टी पूरे जो अलग अलग हमारे सहयोगी दल उनसे चर्चा करके डिसीजन होगा। किसी ने जो डिसीजन उस टाइम विरोध में वो करके अभी आने वाले समय उसको सपोर्ट भी नहीं करना चाहिए, ये भी ध्यान में रखना चाहिए, नहीं तो जनता के वोट से विश्वासघात होगा। सर जंतर मंतर पर सोनम वांगचुक को सपोर्ट करने पहुंचे कुणाल कामरा ने एक विवादित बयान दिया है। उन्होंने सरकार पर व्यंग्य करते हुए कहा कि सीता के पति का नाम लेकर नीता के पति के लिए काम करते हैं। क्या सीता के पति का नाम लेकर नीता के पति के लिए काम करते हैं। अंबानीसाठी काम करताय असं त्यांचं म्हणणं आहे. सीता के पति का नाम राम भगवानांचं नाव घेऊन नीता अंबानीच्या पतीसाठी काम करतात असं म्हणणं आहे त्यांचं. रामाचं नाव घेऊन सीताचे पती राम ना, नीताचे पती अंबानी असं. केवळ डिटेल्स माहिती नसेल. काय चूक बोलला तो, खरंच बोलला ना. सर निवडणुकीच्या वेळेला सर्व आवडत्या बहिणी होत्या आणि निवडणूक झाल्यावर आता सगळ्या नावडत्या होतात आहे. लाखोनी फॉर्म बाद होतात आहे. जेव्हा की निवडणुकीत सर्व महायुतीच्या नेत्यांनी म्हटलं होतं की आम्ही सर्व फॉर्म चेक करून घेतले, कोणाचाही फॉर्म बाद होणार नाही, पण आता लाखोनी फॉर्म बाद होतात आहे. 92 लाख फॉर्म बाद केलेले आहे. 92 लाख, लाखोनी 92 lakhs लाडक्या बहिणीचे फॉर्म रिजेक्ट झालेले वेगवेगळ्या कारणाने. वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात पुरुषांचे पण फॉर्म होते, तेही बाद करणं योग्यच आहे. पण आता हा जो पैसा उचलला असेल हा वसुलीचं काम कोणाचं, याची जबाबदारी कोणाची, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने शिंदे गटाने लाडकी बहिणीच्या माध्यमातून 92 लाख लोकांना जर रद्द केलं असेल, त्या 92 लाख लोकांनी घेतलेल्या पैशाचं काय आणि पुरुषांनी उचललेल्या पैशाचं काय. मला वाटतं निवडणुकीचा तो अजेंडा होता, निवडणुकीला मतं खरेदी करण्याचा तो प्रकार होता, हे आम्ही त्यावेळेस सांगत होतो.